स्वागत आहे मित्रांनो तुमचं BPS ला यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातो आहे श्रीकृष्ण बँडची न्यू गाडी बघण्यासाठी। तर अमनेरला आलेली ती हर्षल भाऊंच्या शॉपला, कोमल साऊंड सर्व्हिसला। तर साऊंड फिटिंगचं काम चालू आहे, वायरिंगचं काम चालू आहे। आणि तर 2 दिवसापासून गाडी आलेली आहे। तर थोडं काम अजून झालेलं नव्हतं साऊंडचं, आता थोडंफार काम झालेलं आहे। तर बघू आपण, आणि मी पण झलकच बघितली होती पूर्ण गाडीची। तर जाऊन आपण तिथं बघू कशी गाडी बनलेली आहे आणि कसं न्यू सिस्टम आहे गाडीमध्ये। तर आणखी बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर न्यू गाडी मित्रांनो श्रीकृष्ण बँडची, आणि साई बँड मसावद यांची पण गाडी येणार आहे आता वायरिंगच्या कामासाठी, साऊंड फिटिंगसाठी। तर हर्षल भाऊंच्या शॉपला येणार आहे ती गाडी पण। तर आपण आता श्रीकृष्ण बँडची गाडी बघण्यासाठी जाऊ, चला। सुंदर सुंदर लागो जानू किती प्यारी लागो, स्वर्ग में आली जानू अप्सराज लागो। तर फायनली बघू शकता तुम्ही श्रीकृष्ण बँडची न्यू गाडी, भारत बेंज गाडी मित्रांनो ही। तर एक नंबर गाडी बनवलेली आहे, आणि या गाडीमध्ये थोडं नवीन सिस्टम पण आहे, हायड्रोलिक सिस्टम। तर या गाडीत बेस पण हायड्रोलिक होता, आणि बघू शकता तुम्ही बेस हायड्रोलिक होता आहे आता। आणि परत बॅक साईडला मागे फोल्ड करता येतो त्याला, जसं मिडचे कॅबिनेट त्या प्रकारे। आणि परत मागच्या असा लायनरी पण स्लाईड होता। तर असा न्यू सेटअप आहे या गाडीमध्ये बेस हायड्रोलिकचा। तर अजून लायनरी दाखवतो। तर आता वरचा टप हायड्रोलिक होतो मित्रांनो। तर इथं गनू सिंगरला उभं राहण्यासाठी मध्ये प्लॅटफॉर्म बनवलेला आहे छोटा। तर बघू शकता तुम्ही। तर प्लॅटफॉर्म आपला छत वरती होता ना, इथं छतच्या मागच्या साईडला एक सरप्राईज तुमच्यासाठी। ते जेव्हा आपला गोगाजी नवमीला ऑर्डरला गाडी येईल त्यावेळी तुम्हाला ते दिसेल। तर आता ते काय सांगत नाही मी तुम्हाला काय सरप्राईजेचं। तर मागच्या साईडला थोडं वेगळं आहे या ठिकाणी, जो तो ओपन प्लेस दिसतोय त्या ठिकाणी। तर आता पूर्ण गाडी हायड्रोलिक झालेली आहे, पण पूर्ण अजून काय पूर्ण साईज काय फुल केलेली नाही हायड्रोलिक। तर नॉर्मली जसं कामासाठी लागते तेवढी गाडीचं हायड्रोलिक करताय, कारण की वायरिंगचं काम ज्याप्रमाणे जसं हाईट लागते त्याप्रमाणे वरती केलेली जाते गाडी। तर पूर्ण न्यू गाडी मित्रांनो, भारत बेंज MH54 नंबर आहे या गाडीला। तर मागच्या साईडचा पण दाखवतो मी तुम्हाला। तर पुढे दोन मिड कॅबिनेट आहे, वरती पण अजून येतील तिच्यात कॅबिनेट। इथं जनरेटरच्या ठिकाणी पण कॅबिनेट येण्याची बाकी अजून। तर अजून जवळपास 10 कॅबिनेटा बाकी तिच्यामध्ये यायच्या, मिडच्या कॅबिनेटा। तर मागच्या साईडचं लायनरी बघू शकता तुम्ही, बाहेर निघालेली ती। तरी बघा असं मागच्या साईडला पण लायनरी पण मागे निघते ना। बेस पण हायड्रोलिक पुश होऊन परत त्याला फोल्ड करावा लागतो। तर असा न्यू सिस्टम आहे या गाडीत बेसचं। तर मध्ये काही सामान ठेवण्यासाठी जागा बनवलेली आहे, आणि हा बेस असा पुढे निघून मागच्या साईडला पलटतो परत। तर इथं लायनरी लावलेलं आहे सिंगल, आणि इथं वरती छत राहणार आहे। तर सुरेश भाऊ काम करताय, आणि आपले दादा ते पेंट मारण्याचं काम करताय मागे। तर मागच्या साईडचा लुक दाखवतो मी तुम्हाला, बघा। तर असा लुक येतोय गाडीचा मागून, एक नंबर। तर या गाडीमध्ये स्पेशल पंप लावलेले आहेत मागच्या लायनरीसाठी, कारण की एका टायमाला जर आपण हायड्रोलिक करतो त्यावेळेस एक पंपावरती एकच लायनरी आहे। त्याच्यामुळे आपल्याला ज्या ॲडजस्टमेंटनुसार ॲडजस्ट करता येतील। तर हर्षल भाऊ ऑपरेट करताय। तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली श्रीकृष्ण बँडची गाडी तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि उद्या गाडी धुळ्याला जाणार आहे, उद्या म्हणजे आज जाते गाडी धुळ्याला।
मित्रांनो बघू शकता आज श्रीकृष्ण बँडच्या इथं साऊंड ठेवलेला आहे. बेसचे कॅबिनेटा पूर्ण बेसचे कॅबिनेटा ठेवलेले आहेत. गाडीमध्ये फक्त 2 कॅबिनेटा लावलेले आहेत, तर बाकीच्या कॅबिनेटाच्या सर्व समोर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथं बेसचे कॅबिनेटा ठेवलेले आहे. तर समोरच ज्या आपल्या सर्व मागच्या आणि ज्या खालच्या कॅबिनेट आहे तर त्या ठेवायच्या बाकी राहिलेल्या आहेत अजून. तर साऊंड लावून झालेला आहे. बाकीचा मिळ म्हणजे स्पीकर असतात ते लावणं झालेलं आहे. तर आज गाडीचं काम जवळपास फायनल होऊन जाईल. उद्यासाठी गाडी धुळ्याला निघणार आहे. काहीतरी पाटे वाढवण्याचं काम आहे आणि थोडं 2-4 कामं राहिलेले आहेत गाडीमध्ये छोटे मोठे, तर ते करायला गाडी उद्या धुळ्याला जाणार आहे. तर साऊंड अजून बेसचे कॅबिनेट लावायचं राहिलेलं आहे मित्रांनो. तर छडीमध्ये ओपनिंग आहे श्रीकृष्ण बँडची. तर छडीमध्ये दीपक बँड कलंगी, विजय बँड अंमळनेर, गजाननचं आपलं श्री गजानन बँड खेळगाव पण आहे. न्यू गाडी त्यांची पण. अजून 2-4 बँड पण आहेत, पण बाकी बँडांचं काही फिक्स झालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे एवढे आपले 4-5 बँड आहेत ते फिक्स आहेत. तर दीपक बँड पण आहे मित्रांनो. आणि श्रीकृष्ण बँडची ग्रँड ओपनिंग आहे. तर बघू शकता गाडीचं जोरदार काम चालू आहे फटाफट गोगाजी नवमीमुळे. तर राहुल दादांच्या पहिल्या गाडीचा पण ओपनिंग गोगाजी नवमीला झालं होतं मित्रांनो 2018मध्ये. 2018मध्ये कन्फर्म नाही सांगू शकत, पण 18 का 17मध्ये काहीतरी झालेली होती ओपनिंग. तेव्हा आपलं चॅनल नवीनच होतं त्यावेळेस. तर आता पण या गाडीची ओपनिंग गोगाजी नवमीमध्ये आहे मित्रांनो. तर गोगाजी नवमीमध्ये जल्लोष असतो तुम्हाला आता माहिती आहे. तर या नक्की या गोगाजी नवमीमध्ये मित्रांनो. आणि श्रीकृष्ण बँडचा साऊंड कसा वाजतो ते पण बघा. तर चला आता आपण आपला तर एक मोर्या बँडची गाडीचं पण काम चालू आहे मित्रांनो राजू काकांकडे. तर त्या गाडीचा पण आपण ब्लॉग बनवू. तर फ्युरो गाडी न्यू गाडी मित्रांनो त्यांची. तर गडखाम काय मला गावाचं नाव नाही माहिती कन्फर्म. तर ते गाडीचं पण काम चालू आहे अंमळनेरमध्येच वायरिंग सेटअपचं. आणि साई बँडच्या गाडी साईच्या बँडच्या गाडी पण येणार आहे मित्रांनो आता आज उद्यामध्ये इथं. आणि राधाकृष्ण बँडची गाडी पण तिचं काम थोडं बाकी राहिलेलं आहे. ती पण हर्षदादांकडेच कामाला लागणार आहे. तर मित्रांनो आपण ब्लॉग इथं जाता संपवू, कारण की तुम्हाला सर्व दाखवून झालेलं आहे. तर आता 2-4 दिवसामध्ये गाडीचं काम होईल. तर पूर्ण गाडी रेडी होऊन जाणार आहे, कारण की गोगाजी नवमीमध्ये ओपनिंग आहे गाडीची. तर 2-4 दिवस अगोदरच गाडीचं काम करून ठेवायचं आहे अगोदर. तर असं दादांनी कळवलेलं आहे. त्याच्यामुळे गाडी लवकर फटाफट काम करून साऊंड वाजवून घेणार आहे एकदम कडकमध्ये, कारण की फुल पब्लिक राहते गोगाजी नवमीमध्ये. तर मित्रांनो चला आपला ब्लॉग आपण इथंच संपवू. जय खानदेश मित्रांनो.